शिवाजी महाराज की जय। झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। यस मंडळी, हा खरा मंत्र आहे. झाडे लावा, झाडे जगवा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय. हा असा. चला तर मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळ वाजले 7:30 आणि मी चाललोय. मला निसर्गरम्य असा सह्याद्रीचं ठिकाण आहे आणि त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं छत्रपती शिवरायांचा महिमतगड आहे. त्या महिमतगडावरती आपण जायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे. निगुडवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी असणार आहे. त्यांच्या समेत आपण वेळ घालवणार आहेत आज पवित्र ठिकाणी महिमतगडामध्ये, निगुडवाडीमध्ये. चला तर मंडळी, जाऊया थेट आता निगुडवाडीमध्ये. मंडळी, ज्यावेळेस तुम्ही निगुडवाडीत महिमतगडामध्ये याल त्यावेळेस आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख शहर आहे. आणि देवरुखमधून आलात की 2 रस्ते येतात. एक देवरुख वरच्याही हरपुडे मार्गे येतो आणि एक मार्लेश्वर रोडने आलात की मग मायनवाडी करून इकडे आतमध्ये येतो. आणि दोन्ही रस्ते आहेत नाही बघा. रस्ता इथून चालू येतो आणि एक रस्ता इथून समोरून येतो आणि दोन्ही रस्ते असे एकत्र इथे मिळतात आणि मग तिथे कुंडी मार्गे जातात. आणि कुंडीच्या अगोदरच उजव्या साईडला एक कमान लिहिलेली आहे. त्या कमानीतून आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला दाखवतो चला. म्हणजे या साईडला कुंडी मार्गे जातो डाव्या साईडला आणि जो उजव्या साईडला रस्ता जातो तो दुर्ग महिमतगड निगुडवाडी प्रवेशद्वार. बघा तुम्हाला इथे दिसेल अगदी मोठं प्रवेशद्वार आहे. दुर्ग महिमतगड निगुडवाडी प्रवेशद्वार म्हणून लिहिलेलं आहे. आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे निगुडवाडी मार्गे महिमतगड. चला, गाव निगुडवाडी आणि किल्ला असणार आहे तो छत्रपती शिवरायांचा महिमतगड. म्हणजे निगुडवाडीतील रस्त्याची आहे ना अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. बघा, बिकट परिस्थिती. बघा, गाडीचा आवाज एवढा येत असेल, गाडी अगदी डान्सिंग करत चालली आहे. एवढा बेकार झाला आहे रस्ता निगुडवाडीतला. आणि इकडे लक्ष कोण घालणार? प्रशासनाने जरा लक्ष द्या. निगुडवाडीतील एक महिमतगड आहे. छत्रपती शिवरायांची एक आठवण, जी या सह्याद्रीनं छत्रपती शिवरायांना सांभाळलं. ज्या सह्याद्रीतील छत्रपती शिवरायांचे गड म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो बचाव केला जायचा तो या सह्याद्रीतच केला जायचा. आणि या सह्याद्रीतील असे काही गड किल्ले आहेत ते संवर्धन होणं गरजेचं आहे. तिथपर्यंत रस्ता पोचणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हा रस्त्याची जी बिकट परिस्थिती आली ना, हा लवकरात लवकर रस्ता झाला ना तर लय बरं होईल. म्हणजे निगुडवाडीमध्ये तर पोचलो आहे. आणि निगुडवाडीमध्ये पोचल्या रियाच्या आत्या आहे ना, त्या रियाच्या आत्याच्या इथे आल्यानंतर बघा चहा आणि मस्तपैकी कोकणातला हरिक अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीचं जुनी अगदी आठवण तुम्हाला येईल. बघा, घावणा आहे. अगदी पूर्वीपासून चालत आलेला हा नाश्ता जो आहे तो म्हणजे घावणा आणि चहा. एक नंबर. सकाळची अगदी बसलो आहे. सकाळची इकडे सूर्यप्रकाश आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये बाहेर बसलो. सकाळ सकाळ मस्त वातावरण आहे. कोणाकोणाला घावणे आवडतात नक्की सांगा. इकडे सगळी तयारी चालू आहे बघा. कुदळ पावडे वगैरे सगळे घेतलेले आहेत. आपण सगळे तयारीमध्ये. झाडं कुठे ठेवली आहेत रे? सतीच्या माळावर. इकडे म्हणजे
आपल्या कोकणातील आपल्या ग्रामीण भागातील एक छोटा रील स्टार बघा, इंस्टाग्राम फेमस विघ्न्या काय रे रीलमध्ये फेमस झाला आहेस, जमतं तुला चांगलं हां. मंडळी गाड्याच्या दिशेनं तर चाललं पण आता त्या सतीचा माळा जो बोलला होतो त्या सतीच्या माळापर्यंत अगदी डांबरीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर यायचं असेल ना महिमतगडावरती तर नक्की या डांबरीकरण रस्त्यावर तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता गडावरती. आणि इथून गेला तर 10 ते 15 मिनटं तुला घालतो. सतीचा माळा आहे, या सतीच्या माळावरती आता आपण आलो. हा रस्ता झाल्यानंतर पहिल्यांदा चालू डांबरीकरण झाल्यानंतर वगैरे असा मातीचाच रस्ता होता बघा. इथून जवळपास अगदी चांगल्या 4 व्हीलर वगैरे 2 व्हीलर सर्व गाड्यावरती येतात. अजून एक मंडळी निगुडाड इथं बघा, इंस्टाग्रामचा रील स्टार, मस्त कॉमेडी करता. नाव कसं तुझं? अंश एकनाथ गुरव. अंश. म्हणजे ही सतीचा माळ जो आहे ना तर सतीच्या माळाच्या इथं नंतर पुढे गेल्यानंतर सुद्धा इथं देव आहे ना. अशोकाचा आहेत माझ्यासोबत. अशोक इथे देव आहे काय? हां म्हणजे सती म्हणून हां सती देवी म्हणून असं देऊळ आहे की कसं काय आहे असं पूजलं जातं? पूजलं जातं म्हणजे ती जेव्हा आक्रमण करत होतं ना हां त्या गडावरती ती हिने जाऊन दिला ना, सर्वांना रोखून धरलं होतं. अच्छा, सती मातेचं रूप म्हणजे. हां आणि मग ते ठिकाण आहे त्या जागा. अच्छा बघा मंडळी इथे पूजा अर्चना केली जाते. मंडळी बघा गाड्याच्या पायथ्याशी सती मातेचं स्थान आहे. निंगड बिंगड असेल ना तुला इथं होतं ना, इथं बेल कितीतरी होता सपाटावर. इथे मेन सती मातेचं जे स्थान आहे ते मेन इथं आहे. सर्व जे पाषाणी तुम्हाला ते दगड दिसत आहेत ना हे सर्व दगड कोरीव दगड आहेत आणि हे स्थान होतं इथे सती मातेचं. तेव्हा हा जो दगड दिसतो ना तुम्हाला एखादा उटाळ असतं ना जसं मंदिराला असतो त्या उटाळप्रमाणे हा दगड आहे आणि पूर्ण कोरलेला दगड आहे. एखाद्या मंदिरावरती ठेवला जातो ना त्याप्रमाणे असं दगड आहे सगळे कोरलेले बघा. आणि हे मूळ सतीमातेचं स्थान आहे. आणि असं घनदाट या जंगलामध्ये या झाडाझुडपामध्ये या वेलीमध्ये अगदी त्या काट्याकुट्यामध्ये आतमध्ये आहे. आता हे झाड आहे ना हे झाड पूर्ण हे असं त्या व्यापलं आहे, झाडाचा आकार सगळा आहे तो आणि त्याच्यामध्ये इथं असणार आहे. इथं जर का मंदिर वगैरे नंतर कालांतरानं बांधलं जाणार आहे मग त्यावेळेस अजून चांगलं दिसणार म्हणजे व्यवस्थित. रस्त्यावरून तुम्ही आलात ना तरी हे मंदिर पहिलं तुम्हाला दिसेल. सतीमातेचं दर्शन पहिलं होईल गडावरती येताना. याच सतीमातेने या गड्याचं सुद्धा रक्षण केलं गेलं आहे असं या लोकांकडून सांगण्यात येतं. ज्यावेळेस आक्रमण चढवलं जायचं या गडावरती त्यावेळेस वरती जाणारे जे सैन्य आहे त्या सैन्याला रोखण्याचं काम जे केलं असेल ते सतीमातेने केलं असा इतिहास आहे. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना शुभारंभ करताना आपण देवी देवतांना नारळ श्रीफळ दिला जातो त्याप्रमाणे इथं नारळ दिला जाईल आणि हत्यांची पूजा अर्चना केली जाते. म्हणजे आपल्याला खोदकाम करत जायचं आहे. काही ठिकाणी खड्डे काही ठिकाणी खोदून त्याच्यामध्ये झाडं उभी करायची आहेत तर त्यासाठी हत्यारांची सुद्धा पूजन केलं जाईल. तर चला आपण त्यांच्यासोबत जाऊया. तिथे काही गावकरी मंडळी सर्व जमा झाले आणि नंतर मग आपण त्यांच्याकडून स्वरूप जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचं कसं. त्याच्याकडे तो नारळ वगैरे मारले गेले काही असं देव
खरं मंडळी, आता तुम्ही रस्त्याला जर झाडं लावायची असल्यानंतर जांभळीची झाडं, फणस किंवा आंबे लावणे गरजेचं आहे. कारण का आता सध्या माकडांना सुद्धा काही खायला मिळत नाही, त्यामुळं आपल्या घराजवळ येऊन अगदी अक्षरशः हैराण करतात आपल्या. तर त्यांना खाण्यासारखे योग्य असेल असंच झाडं तुम्ही लावलं तर बरंच आहे. त्याप्रमाणेच जांभळीचे सुद्धा इथं झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत तिथे सुद्धा. म्हणजे ही सती मातेला सुद्धा हे बघा नारळ दिला जातोय तिथे. चला मंडळी, श्री गणेशा केला जातोय. सर्वप्रथम पहिलंच गोडाचं झाड म्हणजेच फणसाचं झाड बोललं जातं. फणसाचं झाड सुरुवातीला लावून प्रारंभ केला जातोय वृक्षारोपणाचा. गणपती बाप्पा. म्हणजे ही झाडांची सुद्धा काळजी घेतली जाते. त्यासाठी जी मुंग्यांची पावडर असते ना, ती पावडर सुद्धा झाडांच्या बुंध्यात सर्वप्रथम टाकली जाईल. वृक्षारोपणची मोहीम आहे आणि त्याच्यामध्ये चाकरमान्यांचा सहभाग. चष्मा घालून केलं होतं काम. पावसाला की काय नाही ना जास्त. बेलाचं म्हणजे इथे निगुरवाडीतले ग्रामस्थ आमचे काका आहेत, त्यांना विचारूया. हे मुलं वृक्षारोपणचा कार्यक्रम करतायत, पण त्याच्याबद्दल काय सांगाल आणि काय वाटतं कसं काय? त्याच्याबद्दल मुलांबद्दल मला अंदाज वाटत. नेहमी कुठल्याही खेळ असो काय असो, मुलांचा नेहमी मला सपोर्ट असतो. मी सपोर्ट करतो. काही असलं तर माझ्या याच्याबद्दल करायचं काय नाही. मी स्वरा बघा तुम्ही आहे, मी तुमच्या पाठीमागे आहे. एवढं आता या आनंद मला आनंद वाटतो. मुलं एवढे काम करतायत. मुंबईवरून पोरं आले, आमच्या मंडळाचे घरची सर्व मुंबईवरून पण आलेले आहेत. त्यांना सर्व समजून म्हणजे व्यवस्थित आमचं चाललेलं आहे. तुमचं नाव कसं? आत्माराम यशवंत पाटील. पाटील, अच्छा, गावचे पाटील. आमचे अशोक दादा पण इथे आहेत. अशोकदा बद्दल काय आणि मुलांना काय शुभेच्छा? पहिलं तुला धन्यवाद देतो. चांगलं करून आणून आणि मुलं ही सर्व त्यांना त्यांच्याच्या पाठीशी उभं राहून आम्ही त्यांना सहकार्य करतो. आणि असंच चांगलं मुलांनी एखादं कोपावं, चांगलं सुंदर करावं. मैत्रीगड गावाच्या लहान ही मुलं आहेत त्यांनी सर्व करायचं. आम्ही आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून खंबीरपणे उभं राहून आम्ही त्यांना सहकार्य करू. आणि आता वर्ष चांगले वर्ष पार करून दे एवढी शुभेच्छा. असं आहे ना, छत्रपती शिवरायांचे अनेक गड किल्ले आहेत, पण आमच्या या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या संगमेश्वर तालुक्यात काही गड किल्ले आहेत. ते खरोखरच गड किल्ले असे आहेत की अतिशय उंच ठिकाणी आहे ना, आणि उंच ठिकाणी आणि राजांचं संरक्षण करणारा कुठला जो भाग असेल तो सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीतले असे गड किल्ले आहेत ते राजा आपल्या छत्रपतींचं संरक्षण करणारे गड किल्ले आज सगळ्यात आपल्या ह्या संगमेश्वर तालुक्यामध्ये या सह्याद्रीच्या कुशीत आहेत. आणि ते संवर्धन करणं कुठंतरी मुलांचं कार्य आहे. त्यामुळं मुलं आता वृक्षारोपणचा कार्यक्रमसुद्धा करतायत. आणि तुम्ही जर मंडळी तुम्ही गडावरती आलात तर गडावरती कुठेही आला तर 26 जानेवारी 1 मेला झेंडा तिरंगा फडकवतो. 1 मेला आणि 15 जानेवारी 1 मे मंडळी गावातर्फे, निगुरवाडी गावातर्फे शासनातर्फे आपल्या इथे महिमतगडावर दरवर्षी 1 मेला, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला असे वर्षातून 3 वेळा आपल्या ते तिरंगा फडकवला जातो. म्हणजे तुम्ही पण कधी ना कधी सहभागी व्हा. पोलीस कर्मचारी सर्व मंडळ असतात. आता बरेच सरकारी विभागातील अनेक मंडळी मान्यवर इथे उपस्थित होतात आणि तिरंगा ध्वज आपल्या या गडावरती फडकवला जातो. बघा, ऐतिहासिक असा हा गड आहे आणि तिथे तुम्ही सुद्धा कधीतरी नक्कीच या 1 मेला, 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला ब्रह्मंडी. आणि कधी आलात गडावरती ना तर गडाचं संवर्धन करायला तुम्ही सुद्धा सहकार्य करा. कारण का इथे इतरस्त कुठे कचरा वगैरे काय करू नका. कधी आलात तर गडाचं पावित्र्य राखा. कुठेही दगडावरती नावं वगैरे काय लिहित राहायचं नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा.
गडावरती यायचं, दर्शन घ्यायचं, याची देवी याची डोळा, आपला हा गड बघायचा आणि पुन्हा मार्गस्थ व्हायचं. परंतु कुठे कचरा वगैरे काय करू नका, एवढंच फक्त काळजी घ्या, कारण तुमच्याच हातात आहे. तुम्हीच गडाचं संवर्धन सर्व मिळून करू शकता आणि या गावातील मंडळींना सहकार्य करा. बरोबर ना? बरोबर आहे. आता सकाळपासून बघतोय तुम्हाला अगदी खड्डे बिड्डे काढण्यापासून परत सती मातेचे ते काय झाडी होती ती झाडी वगैरे साफ वगैरे करताय. मग मुलांना सहकार्य करताय, तर तुम्ही काय म्हणाले, वृक्षारोपण करताय त्याबद्दल मुलांसाठी आणि बाकीचे येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा काय सांगा? हो, आमचं एवढं मत आहे की आजवरती ह्या भाविक पिढीसाठी सर्व करण्याचा म्हणजे जेवढा होता होईल तेवढं पूर्ण गडाची सर्वदान करून सर्वांनी मस्त मंदिरं वगैरे डेव्हलप करणं, लोक जिकडे तिकडे जातात तसेच आपल्या ह्यातून येऊन जावं, सर्व पाणी करावे आणि सर्वांना मार्गदर्शन करावे, हेच आमची मागणी आहे. बाकी काय. नाव सांगा. काशीराम गुरु. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. कुठलाय देवीचा विजय असो. कुठलाय देवीचा विजय असो. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. यस मंडळी, हा खरा मंत्र आहे. झाडे लावा, झाडे जगवा. निगुडवाडीतील चाकरमानी मंडळीसुद्धा या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत आणि खास मुंबईवरून आलेत. याच कार्यक्रमासाठी आलात? होय ना? काय सांगाल त्याबद्दल? छान वाटतंय. ॲक्च्युली खरी जे आमची म्हणतात ना मेन पॉवर ते आमच्या ग्रामस्थांमध्ये आहे. आज महिमतगडाचं काम गेली आम्ही कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या करत आहोत. सध्या गव्हर्नमेंटने आता हा रस्ता वगैरे डेव्हलप करण्यासाठी बराचसा निधी मंजूर केलेला आहे. शिवाय आता ग्रामस्थ संवर्धनाचं काम गेली कित्येक वर्ष करत आहेत. सगळे निगुडवाडी आपला गड आपला गाव समजून सगळे कामं करत असतात. सध्याची परिस्थिती अशी पाहता झाडं लावणे खूप गरज आहे काळाची आणि त्यानुसार निगुडवाडी ग्रामस्थ यावर्षी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी त्यासाठी आम्ही मुंबईकर याच्यामध्ये नेहमीच म्हणजे गावचं कोणतंही काम असेल त्याच्यामध्ये आम्ही ग्रामस्थ मुंबईकर सगळे मिळूनच आम्ही कामं करतो. त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं या दिवशी प्रोग्राम आहे, तर आम्ही या वृक्षारोपणामध्ये आम्ही गावाची आमच्या खासियत अशी आहे ना की आम्ही कोणता जर प्रोग्राम ठरवला तर आम्ही एकनिष्ठाने एकजुटीने करतो आणि त्या निमित्ताने आम्ही हा झाडे लावा आणि झाडे जगवा हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. बघा, चाकरमानी सुद्धा मुंबईवरून खास या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी इथे हजर झाले आणि गड संवर्धन करायला ते सुद्धा अग्रेसर आहेत. अगदी गावाचा विकास असेल तर सर्वप्रथम पुढाकार घेतो तो म्हणजे असतो चाकरमानी आणि चाकरमानीची साथ लागते. काही आर्थिकदृष्ट्या असेल किंवा कोणतं पाठबळ असेल तर चाकरमानी सहजासहजी गाववाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरूपी उभे असतात. धन्यवाद. वृक्षारोपणासाठी कॉलेजचे सुद्धा काही मुलं आले. एखादा कोणता कार्यक्रम असेल ना तर कॉलेजची मुलं नक्की पुढाकार घेतात. म्हणजे अजून मंडळी काही कॉलेजची मुलं आहेत ना ते रस्त्याने सुद्धा येत आहेत बघा चालत.
म्हणजे देवरुख आटले सप्रे कॉलेज. झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय भवानी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर 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 हर. सर आपलं नाव सांगा. माझं नाव अनिकेत ढावरे आणि आटले सप्रे वित्रे महाविद्यालयामधून आलेलो. आमच्या जवळजवळ 55 मुलं इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही महाराजांच्या गडावर आलेलो आहोत. त्याबद्दल तुमचं गावकऱ्यांचे धन्यवाद की आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. तुमचे कोणता ग्रुप आहे, कोणते कोणते ग्रुप आहेत असे? आमचा म्हणजे NSSचा ग्रुप आहे आणि NCCचा ग्रुप आहे. NSS आणि NCCचा मुलं आहेत. तुमचे सुद्धा आभार. एवढं 50-55 मुलांना घेऊन तुम्ही इथे दाखल झालात आणि गड किल्ले संवर्धनासाठी तुम्ही जे काम करताय यांच्या गावकऱ्यांसोबत, त्याबद्दल तुम्हाला खरोखरच नमन आहे. धन्यवाद. थँक्यू. पावसाचं पण होतंय आगमन, म्हणून मुलं स्वतः फोटोशूट काढण्यामध्ये दंग आहेत. आता या मुलांना सुद्धा विचारूया कुठून आलेत किंवा कोणत्या कॉलेजचे आहेत. संकेत तर ओळखत दिसतो. संकेत कुठून आला सगळे? कॉलेजचं नाव फिनोलेक्स कॉलेज, फिनोलेक्स कॉलेज रत्नागिरी. तुम्हाला ही मोहीमबद्दल कसं काय वाटतं? निसर्ग संवर्धन एक महत्त्वाचा विषय आहे. झाडं जसं आपल्याला ऑक्सिजन देतात तसं आपण त्यांना जपलं पाहिजे. आजच्या ज्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे आणि वृक्षारोपण वाढलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग आवडीने घेतला पाहिजे निसर्ग संवर्धनासाठी. बरोबर. आणि तुम्ही सर्व तुमचा जो ग्रुप आहे रत्नागिरीवरून तुम्ही दाखल झालात येथे आणि या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. मी जेव्हा आपण निगुडवाडीवरती येतो ना गडावरती, त्यावेळेस गडावरती आलं की काही जयंती उत्सव असतात ते साजरे केले जातात गडावरती आणि त्यामध्ये अग्रेसर असा असतो. तर आमचा एक मित्र आहे, त्याची जरा ओळख करून देतो तुम्हाला. म्हणजे आमचा मित्र आहे विनायक. कोणत्याही सामाजिक धार्मिक कार्यक्रम असेल किंवा गडावरचा कोणताही कार्यक्रम जयंतीचा असेल तर त्यामध्ये अग्रेसर असा असतो आणि पूर्ण सहभाग देतो. पूर्ण दिवस आपला या गडावरती घालवण्याची ज्याची पूर्ण तयारी असते आणि मुलांना घेऊन सतत या गडावरचं संवर्धन करण्यासाठी जो पुढाकार घेतो तो आपल्यासमोर आहे. नाव सांगणार? नमस्कार, मी विनायक गुरव, महिमतगड संवर्धन अध्यक्ष, तसेच एक माझ्या निगुळ गावचा रहिवासी. आता आम्ही वृक्षारोपणाचा आज फोरम ठेवला आहे गड कमिटीने, निगुळवाडी प्रतिष्ठान आणि गाव. तर आटले सपळे महाविद्यालयाची मुलं आलेली आहेत, तसेच फिनोलेक्स कॉलेजची रत्नागिरी तिथून मुलं आलेली आहेत. परत मित्रपरिवार आमची मुंबईची मुलं आलेली आहेत. तसेच अजून मित्रपरिवाराने जे कॉन्टॅक्ट केले ते सगळे मित्र आलेले आहेत. आमचे दिनेश गुरु आलेले आहेत. परत असेच विविध ठिकाणची मुलं आलेली आहेत. आता प्रथमतः शस्त्र लागतंच, कुदळ फावडी वगैरे लागतात, त्याचं पूजन झालेलं आहे. देवी देवतांचं पूजन झालेलं आहे. आता रूपरेषा अशी आहे की मुलं लांबून आले आहेत, त्याच्यामुळे नाश्त्याचा आम्ही एक छोटासा नाश्ता ठेवलेला आहे. ते नाश्ता झाल्यानंतर कशी रूपरेषा आहे ती आम्ही सांगू. ओके. आता नाश्ता जर झाला की त्यानंतर गडावर सुद्धा काही झाडं लावली जातील की रस्त्यालाच लावायची आपण कशी आहे? हां, गडावरती मोजकीच झाड लावणार. गडावरती अशी म्हणजे जे पूजेसाठी वापरण्यात येतील अशी बेलाचं झाड किंवा काय जी झाडं वरती जगतात, जी जगणार आहेत म्हणजे हवेनुसार वरती जसं वातावरण आहे त्याच्यानुसार जगतात, तीच झाडं आम्ही लावणार आहोत. अच्छा. आणि ते पूजा अर्चनासाठी उपयोगी येतील अशी? हां. आणि अगदी मुलं वरती जाणार गडावरती
अर्धी मुलं गाड्याच्या रस्त्याला. रस्त्याच्या दुतर्फा काय झाडी लावण्याचा कार्यक्रम घाल. ओके, अशा तऱ्हेने एक आपला प्रोग्राम ठरवलेला आहे. अगदी चांगलंच. आणि असे कार्यक्रम हे झालेच पाहिजे गडावरती. गड संवर्धन सुद्धा झालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेताय त्याबद्दल खरंच तुमचे आभार. धन्यवाद. अच्छा मंडळी, मुलांना बघा नाश्ता दिला जातो. सर्वप्रथम नाश्ता केला जाईल आणि नाश्ता झाल्यानंतर मग आपण वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. नाश्ता आहे बघा, कांदा पोहे आहेत. म्हणजे बघा अगदी टाकी स्टीलची भरूनच कांदा पोहे आणलेले आहेत. आणि मुंबई मित्रमंडळ कांदा पोह्याचे वाटप करतायत. मंडळी चला तर नाश्ता झाला आहे आणि नाश्ता झाल्यानंतर आता चालू करणार आहेत ते झाडे लावण्यासाठी. मंडळी नवीन व्हिडिओ बघताय तुम्ही, चॅनलवर नवीन असाल तर चला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा आणि झाडं लावायच्या ह्या मोहीममध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. चला मंडळी, ही मुलं मार्गस्थ होत आहेत आता. चला बघा सहभाग कसा आहे बघा मुलांचा, खरोखरच. काही मुलं गडाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत आणि काही मुलं आहेत ते खाली तुम्ही बघितलात रस्त्याच्या कडेला आलेत. इथे आज सुद्धा दोघे किती लावणार आहोत. मंडळी बरीचशी मुलं या साईडला रस्त्याने लावत आहेत ना. आपण काय करूया, जरा वरती गडावरती जे गेलेत गडावरती जाऊन येऊया आणि गडावरचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते जरा तुम्हाला दाखवतो. चला. पिंपळच घेऊन जातात बघा खांद्यावरून. जिथे गाडी पार्किंग करतात ना तिथून असा एक निमुळती अशी वाट आहे वरती जायला. अगदी हिरव्यागार या वनराईतनं ही निमुळती वाट जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याकडे. म्हणजे हे कातळावरच्या ज्या पाऊल वाट आहेत ना, त्या पहिल्या ज्या बनवलेल्या कोरलेल्या तर तशाच पाऊल वाट आहेत, पण त्या निसरड्या झाल्या. त्याच्यावर जर शेवाळ धरलं ना कोणाला पाणी पाहिजे असेल तर सांगा. जी पायवाट आहे ना, या पायवाटेत पूर्ण दगड आहेत बघा, काळे असे पाषाणी दगड आहेत पूर्ण पायवाटेमध्ये. आणि ते वरती गेल्यानंतर प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या सुरुवातीला हे जास्त दगड कशासाठी असतील बरं, तर घोडे आले तर लगेच शत्रूचे घोडे वरती आले नाही पाहिजे आणि त्यासाठीच कदाचित हे असे पूर्ण रचलेले असावेत दगड. मंडळी पोचलो आहे गडाचा राखणदार श्री म्हसोबा या देवस्थानाशी पाशी पोचलो आहे. जर का तुम्हाला काय एखादी अंगाचा एखादा विकार असेल, काय व्याधी असेल शरीराची, हाताला पायाला, तर त्याचे जे नवस केले जातात आणि नवस जे मान्य झाले, पूर्ण झाले नवस, की मग ते असे फेडावे लागतात नवस. आणि त्याप्रमाणे नवस फेडलेली ह्या काही वस्तू आहेत. फुलं आहेत बघा जबरदस्त मस्त. मंडळी तुम्ही कधी किल्ले महिमतगडावरती आलात तर प्रेक्षणीय स्थळ आणि मनमोहक असं दर्शन किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हसोबा देवस्थान, घोडे बांधण्याचे ठिकाण, तलाव असणार आहे, पाण्याची 9 तळी आहेत, प्राचीन शौचालय, धान्य कोठार करण्याचं, साठा करण्याचं ठिकाण, आई विठलाई देवीचं मंदिर असणार आहे, श्री देव रामेश्वराचं मंदिर, आई भवानी मातेचं मंदिर,
श्री शक्तिदेवता मारुतीचं मंदिर आहे आणि पूर्वी प्राचीन ज्या लढाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या तोफा आहे त्या तोफासुद्धा मिळणार आहेत. सिमेंट चुना जिथे बनवला जायचा, जिथे स्टोअर केला जायचा तिथे ठिकाणसुद्धा आहे. तिथे टकमक टोक आहे आणि मेहमतगडाची जी असलेली पूर्ण तटबंदी आणि बुरुज असे दर्शन तुम्हाला या गडावरती पाहायला मिळणार आहे. मसोबाचं स्थान आल्यानंतर लगेचच 1-2 सेकंदावरती मेहमतगडाचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती आपण दाखल होतो. म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरून आलात की मुख्य प्रवेशद्वारावरून जवळ आल्यानंतर जी काही तळी आहेत तशी तळी आहेत, बरीचशी तळी आहेत. आतमध्ये इथे सुद्धा तळी आहेत आणि मुख्य तळं जे इथं आहे जे आता सध्या त्याचा पाण्याचा वापर केला जातो पिण्यासाठी ते तळंसुद्धा इथे आहे. हे बघा म्हणजे हे घोडेचं जेव्हा घोडेवरती यायचे त्यावेळेस पाणी पिण्यासाठी घोड्यांना हे जे बनवलेलं तळ आहे आणि हे सुरुवातीला पहिलं स्थळ आहे गेट प्रवेशद्वारापाशी. आणि अजून पुढे गेल्यानंतर इथे एक मोठं तळ आहे. हा बघा हे तळ बघा. हे खरं सर्वांना पाणी पिण्यासाठी मुख्य हे तळ आहे आणि हे तळ आता पाणी वरून झिरपून ह्या तळ्यामध्ये पडतं आहे. आतमधून सुद्धा पाणी झिरपून पडतं आणि मग हे पाणी इथे साचलं जातं. बघा काय कला होती आणि काय आयडिया होती पहिली जे छत्रपती शिवरायांची महाराजांची जी आयडिया आणि त्यावेळेच्या लोकांची जी काय आयडिया बघा कशी आहे ना. पाणी याच्यामध्ये साचलं जाणार पूर्ण. असं पाणी साचण्यासाठी केलेलं जी काय कला कौशल्य त्या पहिल्यातल्या लोकांची इंजिनिअरिंग कसे होते बघा. पहिल्यातलं कोणतं मशीन असेल इथे खोदण्यासाठी केलेलं बघा. म्हणजे ही बजरंग बली आलाय बघा. अगदी झाड खांद्यावर घेऊनच आलाय. जय बजरंग बली. जय बजरंग बली. बरेचसे मालवणी भाषा ऐकायला मिळते. सकाळी म्हणजे देवपूजा करायसाठी आले होते. काका तुझं नाव कसं हो? शांताराम शंकर गुरव. झाली देवपूजा झाली? हा झाली. नैवेद्य झाला. साखरेचा आणलेला होता. हां तांदूळ नाही घेतलेले. नैवेद्य साखरेचा दाखवून झाला. हां चालेल. आता घराच्या दिशेने जात आहे. होय चालेल. ह्या पोऱ्या थांबतोय. होय होय. म्हणजे घोड्यांसाठी जो तलाव असायचा तो तलाव पूर्ण भरलेला बघा. पाण्यानं पूर्ण भरला आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं अगदी चांगलं भरलं आहे ते पूर्ण. तलावाच्या अगदी बरोबर वरच्या साईडला आहे ना जे चुना गूळ मिक्स करायसाठी आणि स्टोअर करायसाठी जी जागा आहे ती जागा आहे. आणि ह्याच्यामध्ये चुना जो स्टोअर केला आहे ना तो सर्व इथे आहे. बघा कसं कडक झालं आहे पूर्ण. आता जो दगड आहे ना खडक तयार झाला बघा आता पूर्ण. म्हणजे हार आणि फुलं पण आणलेले आहेत बघा. विठलाई देवीला आणि रामेश्वर मंदिराला घालायचे हार फुलं पण आणलेली आहेत. म्हणजे हे जे गवत आहे ना गवत एकदम हार्ड आहे. हात आहेत ना असे वरती करून यायला लागतं असं हात. कारण खाज लागते तर लागते त्याची पण ते हाताला लागलं ना तर कापतं आहे बघा. असं कापलं जातं त्या गवतानं.
आई विठलाई देवीच्या मंदिरात पूजा अर्चना झाली आणि आता आपण आलो आहे ते श्रीदेव रामेश्वर मंदिर. हर हर महादेव. बजरंग बली. मंडळी विठला देवीचं दर्शन झालं, पूजा अर्चना झाली. रामेश्वर देवाचं दर्शन झालं, तिथे पूजा अर्चना झाली आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन झालं. तर आता आपण चाललो आहे जरा गाड्याचं दर्शन करूया आणि काय करूया, काही झाडे आहेत एका ठिकाणी कुठे लावायचे आहेत तर ती बघूया. अशी मोठी मोठी झाडे काय असणार ती इकडे आहेतच मोठी झाडं, परंतु जे बेलाचं असं पवित्र काही झाडं असतील ना ती फक्त गाडावरती लावायचे. तर आपण जे रामेश्वराचं मंदिर आहे तिथे आपण बेलाचं झाड लावूया. तोपर्यंत तत्पूर्वी मंडळी तोफ बघा, या हिरव्यागार या गवतामध्ये कसे शोभून दिसते बघा. बाजूला सर्व हिरवगार गवत आहे आणि मध्येच ह्या तोफ ठेवलेल्या आहेत. हर हर महादेव गर्जना. आणि या तोफा उचलण्याचा आनंद त्यावेळेचा काय तो वेगळाच. रामेश्वराचं जे मंदिर आहे ना अगदी त्याच्यासमोरच बेलाचं झाड लावायचं आहे, कारण शंकराला प्रिय असतो तो म्हणजे बेल, आणि त्यामुळं बेलाचं झाड आहे ना ते समोरच लावायचं आहे. आणि त्यासाठी ह्या खड्डा काढतात बघा इथे समोर. बेलाचं झाड आहे क्या. म्हणजे जंगली केळफूल बघा किंवा केळीचा कोका याला बोलला जातो. म्हणजे ही झाडं तर लावून झाली जातात आणि आता किल्ल्याची जरा सफर करूया म्हटलं, जरा काढायची. पुढे बुरुज वगैरे आहे तर एक बुरुज आपण बघूया, पूर्वेच्या दिशेचा बुरुज. त्यानंतर मग दक्षिणेकडचा एक बुरुज आहे तो बघूया आणि ध्वजस्तंभ आहे, टकमकतो ध्वजस्तंभ ते बघूया ध्वजस्तंभ, आणि मग पुन्हा माघार येऊया. तर चला सोबत राहा. तुम्हाला पण जर बघायचं असेल पावसाळ्याचं दृश्य गडावरचं तर चला आमच्यासोबत. मस्त असा दिसणारा एक नजारा एका ठिकाणी आपण आलोय. कुंडीगावचं ग्रामदेवतेचं मंदिर इथं समोरच दिसतं बघा, खाली गडाच्या अगदी पायथ्याला सुंदर दिसतं. वरून पूर्ण सह्याद्रीनं नटलेले ह्या सह्याद्रीच्या निसर्गरम्य अशा खुशीमध्ये ते मंदिर वरून एकदम सुंदर दिसतं बघा. हे आपण आलो आहे भवानी मातेचं मंदिर आहे, अगदी त्याच्या समोर आलो आहे. नंतर मग भवानी मातेचं इथं दर्शन घेऊया आपण. तोपर्यंत काय करूया, पूर्वेकडे जो बुरुज आहे तो बघून येऊया. ही हिरवी अगदी गर्द झाडी आणि त्याच्यामध्ये जी वाट आहे ना ती वाट आपल्याला निहाळत जायचं आहे बघा. सगळी आता ती कारवीची झाडं आहेत सगळी, याला कारवी बोललं जातं. कारवीच्या झाडातून आपण वाट अगदी निहाळत येतो आहे. समोर तिकडे मार्लेश्वरचा पंचलिंगाचा डोंगर, पंचलिंगाच्या डोंगरावर सुद्धा आज लोक आहेत. आणि समोर आपल्याला दिसतंय ते म्हणजे लिंगाचा डोंगर आणि सप्त जलप्रपात टेकडी असे दोन्ही दिसत आहेत बघा समोर. हा काय नजारा दिसतोय आज. या हिरवागार निसर्ग ते बघा कशी येतात सगळी.
एकच नंबर निसर्ग दिसतोय. बाजूला सह्याद्रीत वाहणारे छोटे छोटे धबधबे तुम्हाला दिसत आहेत. बघा सह्याद्रीमध्ये वाहणारे छोटे छोटे धबधबे किती उंच आहे बघा. हे खोरं केवढं मोठं आहे बघा हे सह्याद्रीचं. आणि ते वाहणारे उंच उंच असे धबधबे. आणि इथे समोर पाहताय या समोर आहे आपला पूर्वेकडील बुरुज, जो पवित्र स्थळ अगदी डोळ्यात साठवून ठेवणारं असं हे ठिकाण. आणि जे याचं केलेलं बांधकाम, अगदी ते बांधकाम बघता या ठिकाणी नतमस्तक व्हावं असं हे सर्व ठिकाण. नतमस्तक होण्यासारखं नाही तर नतमस्तक व्हावंच लागेल असं हे ठिकाण छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेले बघून. चला निसर्गानं अगदी नटलं आहे आज. कसं हिरवेगार झाडी हिरवीगार आली, त्याच्यावरती गवत आले. इथे ती खोबणी कशी आहेत बघितलं? हां, ही खोबणी कशी आहेत मस्त. खरे मावळे कसे राहायचे ना बघा. पाऊस आलाय आणि कसे राहतात बघा. आडोशाला राहिले सगळे. असंच मावळे पूर्वी राहायचे आडोशाला बघा. एक दोन तीन. चला तर मंडळी, पूर्व आणि उत्तर दिशेचा जो मध्यभागी बुरुज आहे, जिथे घाटमाथ्यावरून जेव्हा सैन्य येतं तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जो बुरुज, त्या बुरुजाची पाहणी केली, ते बुरुज बघितला आणि आता चाललो आहे पुन्हा. वृक्षारोपण करता करता कधी आलो नव्हतो पावसाळ्यातून, पण यावेळेस योगायोग झाला आणि पावसाळ्यातूनच आलो. दिसणारे दृश्य अप्रतिम. आता पावसाचं पुन्हा एकदा झालं आगमन. मगाशी पावसाचं आगमन झालं होतं, आता पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. आणि कशी येतात बघा, त्या पाठीमागे छत्रीतून येत आहेत, विजत येते. चला म्हणजे खरं तर गड किल्ल्यावर आपण येतो ना त्यावेळेस हे बघा, माझ्यासमोर एक ही मुलगी आहे, ते चालले, त्या पायामध्ये बघा चप्पल नाही. चप्पल का नाही ते विचारूया तर. चप्पल का नाही घातली? ज्या गडाला महाराजांचे पाय लागले त्या गडावर चप्पल घालणं मला नाही बरं वाटतं. वा शाबास, मस्तच मंडळी. खरं आहे पण हे जेव्हा तुम्ही सर्व याल तेव्हा नक्की चप्पल कुठंतरी खाली ठेवा, मग गडावरती या. चला भवानी मातेचं दर्शन घेऊया इथे.
म्हणजे ही भवानी मातेच्या मंदिराची इथे तेव्हा येताना ना थोडं कठीण रस्ता आहे. मंदिर आहे बघा भवानी मातेचं, इथे दर्शन घेतलं. त्यानंतर बघा चढताना ना थोडं मार्ग कठीण आहे इथून बघा. वाट बघा कशी आहे, काय दिसत नाही. मी मगाशीच बोललो ना, वाट निहाळत जायचं आपल्याला ह्याच्यातून. ते बघा कुठे गेलेत बाकीचे. हा 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 म्हणजे ध्वजस्तंभ टकमकटोक अगदी तिथं पोचलोय बघा. चार बाजूनं इथे सह्याद्री दिसणार तुम्हाला, पुरा दिसतं पुरा सह्याद्री. आणि इकडे देवरुख, तो इकडे टिकळेश्वर, तो लिंगाचं डोंगर, मार्लेश्वरचं क्षेत्र. ध्वजस्तंभाचा टोक, तिथून उतरताना जी दमछाक होते ते बघा यांच्या चेहऱ्यावर दिसते सगळ्यांच्या. कसं उंचावरून येतं बघा, ढगातून खाली उतरत आहेत, आकाशातून खाली उतरत आहेत सगळे. मला आवडले, मस्त आहे, सुंदर. म्हणजे वाजले 4:15 आणि आता निघालोय आता घरी. मार्गस्थ व्हायचा आहे मस्त की. म्हणजे जे खाली रस्त्याला लोक होती ना ती 1-2 वाजेपर्यंत ती घरी गेली. आम्ही इथे वरती गडावरती बेलाचं झाड वगैरे होतं ते लावलेलं आणि थोडंसं गडाचं दर्शन तुम्हाला दाखवलं. तर म्हणजे हा वृक्षारोपणचा कार्यक्रम निगुडवाडी ग्रामस्थांतर्फे आयोजित केला होता, निगुडवाडी गावातर्फे. आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली सर्व कॉलेजची मुलं असतील आणि शिक्षक वर्ग, काही मित्रवर्ग असतील या निगुडवाडी गावातल्यांचे, जसं की आम्ही वृक्षारोपणचा आणि हा गड आपल्याला ट्रॅकिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला यावा कोकण आपलोच. असा बॅटरी डाऊन होत आले मोबाईलची, घरी जाईपर्यंत थोडा फोन करायपुरता तरी राहू दे फोन, म्हणून चला लवकरच मार्गस्थ होतोय.